या दोघांना बघितल्यानंतर असं वाटतं की प्रेम आंधळं नसून बेकार, नालायक, नीच आणि माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर हलकट असू शकतं. परंतु या मुलींना असं कोणतं टॉनिक दिलं गेलंय जे आपल्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसाशी, शिकलेल्या व्यक्तीशी किंवा एखाद्या कमावत्या व्यक्तीला सोडून असल्या छपरी, टपरी आणि नशेडी लोकांच्या गळ्यात पडतात आणि गळ्यात पडून त्या आपल्या नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न करतात. मुस्कान असो किंवा सोनम असो, यांच्या चॉईसवर जाऊ नका. त्यांनी कुणाला सोडलं हे बघू नका, त्यांच्या त्यागावर जावा. कधी कधी असं वाटतं हे सगळं बघितल्यानंतर मनुष्य हा डोळ्यानं नसून गटरीनं बघतोय का, असं म्हणलं तर ते वावगं ठरता कामा नये. मला अजूनही समजत नाही की यांच्या नवऱ्याच्या घरच्यांशी, यांच्या नवऱ्याच्या घरच्या परिस्थितीशी, नवऱ्याच्या नोकरीशी किंवा नवऱ्याशी ज्या वेळेला मी यांच्या आशिकांची म्हणजेच यांच्या प्रियकरांशी तुलना करतो, तेव्हा मला अजूनही समजलेलं नाही आहे की यांनी यांना का सोडलं. कारण ज्यांना सोडलं त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, त्यांच्या घरात शांती होती, त्यांच्याकडे चांगली नोकरी होती, ते आपल्या बायको बरोबर आयुष्यभर सुखात राहिले असते. पण यांनी त्यांना सोडलं आणि ज्यांच्याकडे गेले ते एक नंबरचे टपरी होते, नशेडी होते. अशा लोकांच्याकडे जर गेला तुम्ही आणि गेल्यानंतर जर तुम्ही याला प्रेम म्हणत असाल तर हे प्रेम आंधळं नसून प्रेम पांगळं झालेलं आहे. आणि याला तुम्ही प्रेम म्हणत नसून तो एक आजार झालेला आहे. आणि हाच आजार सोनमला झाला होता तिच्या लग्नाच्या वेळेला.